मित्रहो, आज आपण भेटत आहोत ज्यांनी शिक्षक म्हणून जवळजवळ 36 वर्ष सेवा केली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्य केलं, वनवासी क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं कार्य केलं आणि एवढंच नाही तर एक लेखक, एक प्रवचनकार, कीर्तनकार म्हणून नानांनी काम केलेलं आहे। आणि येणाऱ्या 25 तारखेला सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा हा औसा येथे सकाळी 10:30-11 वाजता विविध विधीनंतर होणार आहे। तर आपण नानांची माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। आपण मराठवाडा नेत्याच्या यूट्यूबच्या श्रोत्यांना आपली माहिती द्यावी अशी मी विनंती करतो। रामकृष्ण हरी। माझ्या बालपणापासूनचे काही जर सांगायचं झालं तर बालपण तसं हालापेष्ट्यात आणि शिक्षण हे असं हालापेष्ट्यातच गेलं, तरी परंतु शिक्षणामध्ये आम्ही अग्रेसर असायचो आणि शिक्षण माझं पंढरपूरला मॅट्रिकपर्यंत झालं। नंतर त्या काळात नोकऱ्या बी लवकर लागत होत्या आणि धाराशिव जिल्ह्यामधली एक शिक्षणाची शिक्षकाच्या पदास जाहिरात आल्यानंतर आम्ही अर्ज केला आणि मुलाखत देऊन इकडेच नोकरीला लागलो। 1963 ते इथं 2000पर्यंत, इसवी सन 2000पर्यंत मी 36 वर्ष शिक्षक म्हणून या पूर्वेचा धाराशिव जिल्हा, नंतरचा लातूर जिल्हा अशा 2 जिल्ह्यामध्ये नोकरी केली। आणि इथं लातूरला मुलाच्या शिक्षणासाठी घर केलेलं आहे, घर आहेत अजून बी, पण नंतर मी ओंबडगा खुर्द औसा तालुक्यात स्थायिक झालो आहे। त्यानंतर माझ्या जीवनक्रमाविषयी थोडंसं बोलायचं झालं तर मी 24व्या वर्षी कीर्तनाला आणि प्रवचनाला सुरुवात केली। ही कीर्तनाची किंवा प्रवचनाची परंपरा ही आमच्या घराण्यातच परंपरा चालू असल्यामुळं आम्हाला काय ते शिक्षणाचं संस्कार बालकडू म्हणा ते घरातूनच मिळालं होतं। माझे वडील बी कीर्तनकार होते, माझे वडील पण संघाचे स्वयंसेवक होते आणि त्या काळात रामभाऊ माळगी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचारक होते। त्यांची आमच्या वडिलांची नेहमी भेट व्हायची। मी लहान असल्यामुळं मला ते काय आठवत नाही, तरी परंतु त्या संघाचे बी RSS बाळकडू आम्हाला घरातूनच मिळालं असल्यामुळं आम्ही संघाला आमचा परिवार सगळा वाहून घेतलेला आहे। आणि वारकरी पंथाचं तर ते आमचे 5वी पिढी माझी आणि आमदार साहेबाची 6वी पिढी आहे। आणि ही पिढी आम्ही जसे जपले तसे पुढची ही पिढी ही परंपरा जपते, ह्यात आम्हाला आनंद वाटतो आहे। आपल्या आमदार साहेबाबद्दल बोलायचं झालं तर 1 जानेवारीला नवीन वर्ष म्हणून साजरा करतात। त्या आपण आपला हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडवा वर्ष प्रतिपदा हे आपल्या वर्षाची सुरुवात असते, पण इंग्रजी महिन्याप्रमाणे 1 जानेवारीला करतो। असं ना काय 1 जानेवारी, पण 1 जानेवारीसुद्धा प्रसिद्ध मोठे कीर्तनकार आणून 1 जानेवारीला कीर्तन सोहळा 1 जानेवारीला ठेवलेला असतो आहे। त्या इंदुरीकर महाराज झाले, पाटील महाराज झाले, राहुल देशपांड्यांचा कार्यक्रम झाला। असे ही परंपरा आमच्या मुलांनी जपलेली आहे आणि त्यामुळं ह्यात आम्हाला आनंद आहे की आपली परंपरा पुढे टिकून राहिली। त्याच्यामध्ये मी सांगली साताऱ्यापासून धुळे जळगाव नंदुरबार या भागामध्ये कीर्तनं केलेली आहेत, हजारावर प्रवचनं कीर्तनं केली। परंतु आपण फक्त मोबदला किंवा काय दक्षिणा म्हणून फक्त वरचा नारळ घ्यायचा, खाली काय आहे ते आपण कधी पाहिलं नाही आणि घेतलं बी नाही, असे निरपेक्ष सेवा केलेली आहे। त्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये हे मी शिक्षक संघटनेचा सरचिटणीस होतो, शिक्षक सोसायटीचा डायरेक्टर होतो। सगळ्या प्रवास प्रचार यामुळं बराचसा भाग मी माझ्या काळामध्ये फिरलो आहे।
त्यामुळं आणि कीर्तन प्रवचनमुळं फिरणं, त्यामुळं बऱ्याच ठिकाणी ओळखी आहेत, पाळखी आहेत. आता संघाच्या प्रचारकाबद्दल सांगायचं झालं तर माझा मोठा मुलगा 69ला जन्मला आणि मी 71 ते 73पर्यंत मी त्या उमरगा आणि कळंब या 2 तालुक्यामध्ये RSSचा प्रचारक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर मात्र माझा प्रापंचिक व्याप वाढल्यामुळे मी काय जाऊ शकलो नाही. परंतु त्या काळामधले प्रांत संघचालक होते बाबाराव भिडे पुण्याचे, त्यांचं मला पत्र आलं की तुम्ही थोडा आम्हाला वेळ द्या. पण मी त्यांना नम्रपणानं सांगितलं की मी आता माझा प्रपंचात थोडा व्याप वाढलेला आहे आणि वडील वारल्यानंतर माझ्यावरही थोडीशी जबाबदारी आहे. लहान बहिणी भाऊ आहेत, त्यांची लग्न वगैरे आहे, शिक्षण आहे. त्यामुळं मी आता काही येणार नाही. पण तो ज्या दिवशी मी सेवानिवृत्त होईन त्या दिवशी आपण सांगल त्या ठिकाणी केव्हाही जायला मी तयार आहे. आणि त्याप्रमाणेच मी 2000 सेवानिवृत्त झालो. पेन्शनचं काम होईपर्यंत थांबलो आणि 17 मार्च 2003 ते जानेवारी 15 2015पर्यंत असे 12 वर्षे आदिवासी भागात मी काम केलं. माझ्याकडे श्रद्धा जागरण असा एक धर्मजागरण श्रद्धा जागरण विषय होता आणि त्यामुळं मग त्या भागामधले जे घरवापसी म्हणा किंवा जे धर्मांतर रोखणं म्हणा, हिंदू मेळावे घेणे, संत मेळावे घेणे, शबरी कुंभ घेतला, असे त्या धार्मिक कार्य त्या भागामध्ये केले. काही मंदिरं निर्माण केली. अशा कार्यामध्ये तिथंसुद्धा आमची मंडळीनं मुलींचं वसतिगृह आदिवासी मुलीचं सांभाळलं. त्यांच्या काळात 100% रिझल्ट होता आणि त्या काळामध्ये मी कीर्तनं त्या भागातही केली, प्रवचनं केली. मी त्या भागात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधला नाही किंवा काही मानधन घेतलं नाही. उलट मी धान्य जमा केलं आणि त्या आदिवासी वसतिगृहाला देऊन धान्याची सुबत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण शिक्षक म्हणून, आपण कीर्तनकार म्हणून, आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून आणि आपण वनवासी क्षेत्रामध्ये काम, यामध्ये काही महत्त्वाचे आनंदाचे आणि काही असे खटकणारे क्षण आठवतात का? ह्या कसं असतंय, हे जीवनाचा प्रवाह आहे आणि प्रवास आहे आपला. ह्या जीवन प्रवासामध्ये चांगलं वाईट, सुख दुःख, आनंद असे हे प्रसंग होतच असतात. परंतु माझा एक स्वभाव आहे की आपण आपल्याला झालेलं काही त्रास असेल, दुःख असेल किंवा अशा काही वाईट घटना बी घडत असतात, घडलेली बी आहेत, परंतु त्याचा पुनरुच्चार करू नये असं माझं मत आहे. हां, कारण काय त्याच्यापासून त्या उकलण्यात काही अर्थ नसतोय. भूतकाळापेक्षा आणि भूतकाळ ध्यानातच ठेवायचा नाही, भूतकाळ विसरत जायचं आणि पुढं भविष्यकाळाची काही स्वप्न रंगवत बसायचं नसतं. वर्तमान खरं आहे म्हणून त्या वर्तमानात जगायचं असतं. आणि वर्तमानात जगत असताना ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, आनंदात देणाऱ्या गोष्टी आहेत, आपणही त्या गोष्टीचा आनंद उपभोगावा आणि दुसऱ्याला पण त्या आनंदात सहभागी करून घ्यावं किंवा आपला आनंद वाटावा. आनंद वाटायचा असतो आणि दुःख स्वतः भोगायचं असतं. दुःख आणि जगाची उलटी रीत आम्ही मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. जग रड गाणं दुःखीच सांगत बसते, आनंद स्वतःच घोटते. असं माझा स्वभाव तसा नाही. आता या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपण पंढरपूरची वारी किंवा असं काही केलंय का? मी महिन्याचा वारकरी आहे. महिन्याची वारी ही परंपरागतच आमच्या कुटुंबात असल्यामुळं मी वारी कधी चुकवली नाही. मी नोकरीवर जरी असलो तरी मला जायला शाळा सुटल्यानंतर का होईना मी जाऊन पंढरपूरला दर्शन घेऊन पहाटेच्या गाडी निघून सकाळच्या शाळेत मी हजर झालो. त्याचप्रमाणे माझी काही अर्जित रजा शिल्लक होती
ती दरवर्षी मी आळंदी ते पंढरपूर पायी वारी घालवली. असे मी जवळजवळ 25 वर्ष ती वारी केली आणि 40 वर्ष पंढरपूरची वारी केली. असा मी पंढरीचा वारकरी आहे, तसा मी ज्ञान पंढरीचा पण वारकरी आहे. म्हणून आपल्याजवळ जे जे काही ज्ञान संपादन करता येईल तेवढं मी केलेलं आहे. माझ्याकडे 500 ग्रंथाचा पुस्तकाचा संग्रह आहे आणि त्याच्यातून मी वाचन, अभ्यास, लेखन आत्तासुद्धा माझं चालू असते. मी इथं लिहित बसलो तर आपण आलो त्यावेळेला चालू असतं. त्याच्यामधूनच मी हे 7-8 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यापैकी 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि बाकीचे आहेत ते प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आता आपले पुस्तक प्रकाशित झालेले कोणते कोणते? अंक संस्कृती कोश असा एक कोश आहे. जसा आपला शब्दकोश असतो तसा 1 ते 108 असे अंक आहेत. त्या अंकामध्ये तुम्हाला कुठल्याही तुमच्या अंकाच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते असे अंक आहेत त्यामध्ये. आणि तो अंक कोश ज्या वेळेला प्रसिद्ध झाला तो नाशिकला प्रसिद्ध केला. तेथे गिरधारे म्हणून प्रिन्सिपाल होते नाशिक कॉलेजला. ते आपले कार्यकर्ते होते, त्यामुळं माझी त्यांची मैत्री होती आणि त्यांनी ते पुस्तक छापायलाच लावलं मला आणि मी ते छापून घेतलं. त्यांनी प्रस्तावना पण दिली. बोधले महाराज आहेत आमचे श्रेष्ठ गुरुच मानतो आम्ही त्यांना. बोधले महाराजांनी बी अभिप्राय दिलेला आहे. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे ते श्री गुरु आहे आमचे इथं परमपूज्य सद्गुरू गुरुबाबा महाराज आवशेकर. माझे त्यांच्या वडिलापासून ज्ञानेश्वर माऊलीपासून संबंध आहेतच. पण आमचे या कार्यक्रमात एका ठिकाणी आम्ही गुरुबाबा बऱ्याच वेळा आलो, त्यामुळं आमचे त्यांचे संबंध अधिक दृढ आहेत. त्या जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांना प्रस्तावना द्या म्हणल्यावर त्यांनी विलंब न करता ताबडतोब मला प्रस्तावना त्या पुस्तकाला दिलेली आहे. त्यानंतर मग आता आपल्या या सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं काही आमच्या मित्रमंडळींनी वगैरे म्हणले आता ह्या निमित्ताने एक पुस्तकं छापा आणि लोकांना देता येईल, ती भेट होईल काही एक प्रकारची. त्यामुळं मग हे अध्यात्माचे विचारधन असं एक पुस्तक संग्रह तयार केलेला आहे. ते उद्या मिळेल. दिवसेंदिवस संघाविषयी लोकांना चीड येते. हा बामणाचा, चड्डीवाल्याचा, शिंटीवाल्याचा, जानववाल्याचा आहे म्हणतात. तुम्ही तर मराठा समाजानं जन्माला आलेले आहात. तुम्हाला कधी संघामध्ये असं जाणवलं का की आपल्याला दुय्यम वागणूक दिली जाते वगैरे? कसं असतंय, जे बोलणारे असतात किंवा नावं ठेवणारे, दूषण देणारे असतात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन कधीच पाहिलेलं नसतं. हां, त्यामुळं ते दुरून डोंगर साजरे याप्रमाणे ते बोलत असतात. बोलण्याबद्दल आम्हाला काय नाही, मोठमोठे वकील असंही माझं संवाद झाला आहे त्याबद्दल. आमचे नातेवाईकसुद्धा मी ज्यावेळेला प्रचारक होतो त्यावेळेला कार्यक्रमाला कुठल्या संघाच्या गेलं की मला ते टोपी आणि पॅन्ट बघून घरातसुद्धा घ्यायची नाही. तुम्ही पुन्हा या पण आता येऊ नका असं म्हणून आम्हाला वागणूक अशी द्यायला येत असत. परंतु काय असतंय, संघ केवळ एका जातीचा आहे हे कुणी ठरवलं? अहो तुम्ही आलाच नाही तर तुम्हाला त्यातलं काय कळणार आहे? संघ हा हिंदूंचं संघटन आहे आणि आता सध्या जर बोलायचं झालं तो काळ वाईट होता आमचा काळ. त्या काळात आम्हाला पाणीसुद्धा संघाचं नाव घेतलं तर मिळत नव्हतं. उलट आमचेसुद्धा नातेवाईक आणि जवळचे लोक म्हणायचे हा ते बामणाच्या कच्छपी गेलेला हा मराठा आहे असं माझ्यावर कपाळावर शिक्का मारायचे. पण मी तो शिक्का पुसून टाकून त्यांना उत्तर दिले. त्यांचं उत्तर त्यांना मिळालं. आता त्यांचे तोंड खाली झालेले आहे. हां, त्यामुळं हा मराठा आहे, ह्याचा संघ आहे, बामणाचा संघ आहे. अहो तुम्ही ब्राह्मण केलं म्हणून कर्तृत्व आहे त्यांचे, त्याग लक्षात घ्या ना. तुम्ही त्याग करा, तुम्ही या संघात. कोण नको म्हणतोय तुम्हाला? नाना, दिवसेंदिवस सामाजिक सलोखा आता आमच्या लहानपणी जातीवाद, दलित, सवर्ण होता. पण आजकाल दिवसेंदिवस माणसात एक भिंत उभा केली जात आहे. दलित, सवर्ण, अल्पसंख्याक हिंदू
पुन्हा हिंदूमध्ये एवढ्या मोठ्या जाती, तर भारताच्या भवितव्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे माहिती आहे का, आपल्या या हिंदुस्थानला ऋषी मुनी आणि त्याचप्रमाणे एवढे दशावतार भगवंताचे झाले, ते फक्त आपल्या देशात झाले का, तर आपल्या इथं माणूस आहे आणि माणसानं माणसाशी माणसाप्रमाणेच वागलं पाहिजे, हा आपला धर्म आहे. आणि त्यामुळं कुणी काय म्हणत असेल तरी राजकारण म्हणा किंवा आणि समाजकारण म्हणा, ह्या जातीवाद स्वार्थासाठी चालू आहे. आणि निवडून येऊन आणखी काय करणार, स्वार्थ साधणार, दुसरं काय करणार आहे ते. आपण मी ज्या वेळेला मला असा प्रश्न तुमच्यासारखा विचारला की बाबा तुम्ही तर वारकरी आहात, पिढीजात, आणि तुम्हाला तर कुठल्याच प्रकारचा राजकीय गंधसुद्धा नाही, तरी परंतु तुमचा मुलगा आमदार झाला. मी म्हणलं कसं आहे की आम्हाला पहिल्यापासून वारकरी असतो किंवा RSS असो, सेवा हा धर्म आम्ही मानलेला आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे आमचं तत्त्व आहे. माणसाने माणसाची माणसासारखं वागावं हे आम्ही प्रत्यक्षात अनुसरून पाहतोय. त्याचप्रमाणे आम्हाला सेवेची संधी मिळायला पाहिजे होती, म्हणून ती या रूपानं मिळालीच, परंतु या राजकारणाच्या बी रूपानं मिळायला पाहिजे होती, ती दिली भगवंतानं. त्या संधीचा उपयोग आम्ही पुरेपूर समाजसेवा म्हणूनच करतोय. आमदारकीच आमची सेवेसाठी आहे. लोक म्हणतात आम्ही आमदार व्हायचा, आम्हाला निवडून द्या, आम्ही सेवा करू तुमची. तुम्ही काय सेवा करताय ही जनता तुम्ही जाणं, आम्हाला त्यात काय भाग घ्यायचा नाही. पण आमचं मात्र जे उद्देश आहे, आम्ही सेवा म्हणून राजकारण स्वीकारलेलं आहे. एका बाजूला देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना त्यांचे विश्वासू सचिव म्हणून जेव्हा अभिमन्यूजी पवार हे काम करायचे, आणि आता लोक जाणीवपूर्वक त्यांना टीका टिप्पणी करतात, तुम्हाला कधी असं वाटत नाही का की आपला मुलगा अभिमन्यू हा देवेंद्र फडणवीसच्या जवळ असल्यामुळं त्याला त्रास होतोय किंवा लोक नावं ठेवतात, असं वाटतंय का? लोक चांगल्याला नावं ठेवतात आणि वाईटलाही नावं ठेवतात. त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही ना. हां, ते अजिबात लक्ष द्यायचं नाही. वानवत निंदवत सुनीती म्हणतात. ह्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जवळजवळ महाराष्ट्रात सगळे केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री, अधिकारी या सगळ्यांच्या ओळखी, आणि आमदार झाल्यानंतर निवडणुकीच्या काळात किंवा तिकीट मिळायच्या अगोदर तुम्हाला अभिमन्यू पवार म्हणजे तुमचा मुलगा हा आमदार होईल असं कधी वाटत होतं का अगोदर, 10 वर्ष अगोदर? निवडणुकीच्या अगोदरच मी मुंबईला गेलो होतो. आणि पूर्वी मी ज्या वेळेला आदिवासी भागात काम करत होतो त्यावेळेला फडणवीस साहेब आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, BJPचे, आणि माझा मुलगाही कार्यकर्ता म्हणून होताच इथं. आणि त्यामुळं माझ्या मुलाची आणि फडणवीस साहेबाची आमच्या घरीच बैठक असायची. मी ज्या वेळेला 1-2दा आलो त्यावेळेला बी फडणवीस साहेबाची माझी भेट झाली. मी त्याला भेट झाल्याबरोबर पहिलं अंककोश माझ्याजवळ होता तो त्यांना भेट दिला. आणि त्यांचे आमचे तसे संबंध चांगलेच आहेत. ते असल्यामुळं झाली काय गंमत, मी ज्यावेळेला मुंबईला गेलो त्यावेळेला आम्ही कुठेही राहिलो नाही, सरळ आपल्या वर्षा बंगल्यावर राहिलो, तिथंच नेलो, तिथंच राहिलो, तिथं जेवण खाणं झालं. आणि साहेब नव्हते, साहेबाची मंडळी नव्हती, आणि त्यांची आई आमच्याबरोबर जेवायला होती. मी, माझी पत्नी, माझी मुलगी असं आम्ही होतो सगळेजण. अभिमन्यू नव्हता, पण आमचे जेवत असताना मिळून जेवता जेवता आजी म्हणजे त्या फडणवीस साहेबाच्या मातोश्रीने म्हणली की आता आपल्या अभिमन्यूला आमदार करायचा आहे. बोलल्याबरोबर मी उठून पाय धरले आणि मला आपली इच्छा असेल तर भगवंत पूर्ण करेल. आणि तिथं मला पुन्हा लक्षात आलं की ज्या अर्थी आजीपर्यंत हा शब्द गेला किंवा हे विचार पोचलेत त्या अर्थी साहेबाच्या मनात आहे. मग ज्या वेळेला ते PA म्हणून साहेबाची गेले
त्यावेळेला 5 वर्षाचा त्यांना अनुभव दांडका आहे अभिमन्यूला. आणि त्यामुळं अभिमन्यू त्यांच्या घरच्याच असल्यासारखा होता, तिथे राहत होता. त्यामुळं साहेबांनी एक आम्हाला सुवर्ण संधी दिली. म्हणजे आमचा पांडुरंग पंढरपूरला जरी असला तरी ह्या क्षेत्रापुरता आमचा पांडुरंग म्हणून किंवा देव म्हणून फडणवीस साहेबच आम्हाला पूज्य आहेत. अच्छा, निवडणुकीच्या काळामध्ये आता तुम्ही नकारात्मक काही बोलत नाही की विरोधकाशी मुकाबला करत असताना स्वकीयसुद्धा काड्या करत होते आणि तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना तुम्हाला कधी असं मनाला वेदना होत नव्हत्या का, किंवा चीड राग संयम जरी असला, कारण निवडणुका म्हणजे युद्ध असतं आणि जिंकणं हे लक्ष्य असतं, मग तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपले माणसं असं का वागतात, किंवा त्यांचे तुमच्या कधी भेटणं बोलणं झालं का नाही? त्याचं कसं आहे बरं का, किती बी जवळचं असू द्या, पिंडे पिंडे मतरबिन्ना हा प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. विचार स्वातंत्र्य आहे, त्यांनी विचार मांडले किंवा दुसऱ्याजवळ बोलले तरी आम्ही म्हणतोय काय तुमचं म्हणायचे तोंडावर बोला ना, काय बिघडायला आहे तुमचं. कारण कसं आहे, आम्ही कुणालाही बद्दल टिप्पणी अशी वाईट कुणाबद्दलही बोलत नाही आणि करत नाही. आणि आमच्या मुलाला पण मी ताकीद केली आहे, आपण बोलताना नाताला सुद्धा बोलताना आपण चांगलं बोलायचं, आपण काय करतो हे सांगायचं. दुसऱ्याने काय केलं, काय वाईट केलं, चांगलं केलं, अजिबात ते खुळीमुळी उकरून काढायची नाही, उकरत बसायचं नाही. आपण काय केलं आणि काय करणार आहे पुढं, सेवा म्हणून तुम्ही स्वीकारलं तर सेवा म्हणूनच का वागा आणि सेवा म्हणूनच सांगा. बाकी कुणी निंदत आणू त्याचा विचार करायचा नाही. अनेक निंदक असतात, निंदकाचे घर असावे शेजारी म्हणते. निंदक आपल्या चुका काढत असतो किंवा आपले झाडून काढत असतो, काय वारायला बिघडालं. म्हणून कुणालाही वाईट बोलायचं नाही कुणाबद्दलही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा आपला हा परका, ह्या पक्षाचा तो आहे, ते पक्षाचा आहे, हे पाहुणा आहे, तो मित्र आहे, असं कधीच म्हणायचं नाही. प्रचाराच्या वेळेला सगळे आपले असतात म्हणून आपलेपणानंच बोलायचं. मी आजपर्यंत तसंच बोलत आलो आहे, पण आणि अशी बोलला व अशी सगळ्याला मी ताकीद केली आहे, कार्यकर्त्यासहित सगळ्याला. आता आमदार झाल्यानंतर कोणती कोणती कामं आमदार अभिमन्यू पवार यांनी केल्यानंतर तुम्हाला आनंद झाला, आणि आता तुम्ही वारकरी म्हणजे प्रवचनकार या क्षेत्रात त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? तर मला वाटण्यापेक्षा ते स्वतःहूनच इतकं करतात कार्य की मागच्या इलेक्शनच्या वेळेला 100 गावाला टाळ, पकवाज, विणा हे भजनाचं साहित्य दिलं. आणखी काय गावं राहिली होती. आता उद्याच्या या 25 तारखेला वाटप करायचं, त्याच्या याद्या तयार आहेत त्या, आणि त्यांना ते वाटप साहित्य अजून करायचं आहे. आता अनेक ठिकाणी मंदिर काय बांधता येत नाही, परंतु मंदिराच्या पुढच्या बाजूला समाज मंदिर म्हणून आपण अनेक ठिकाणी दिलेलं आहे. बट ते काही हिंदूच्या मंदिराला दिलं नाही, मुसलमानाचे दडक्याला वॉल, कंपाऊंड वॉल पाहिजे असेल, आणखी काय पाहिजे असेल ते बी दिलेलं आहे. ते परवा इथं खरोशाला एक मोठा कार्यक्रम होता आणि रमामाताचं जयंती कार्यक्रम असा काहीतरी होता, मला आठवत नाही. त्याला मला बोलवतं, तिथं मी बरं 2-3 वेळा गेलो आहे, यावेळेलाही बोलावलं होतं. मला बोलायला लावलं त्यांनी. मी ते भगवान बुद्धाबद्दल अर्धा तास भाषण केलं तिथं, आणि त्यांना सांगितलं की तुमचे जे बुद्धविहार आहेत त्यांची अपेक्षा होती, आणि नंतर प्रत्येक गावामध्ये एक समाज मंदिर म्हणून तुमच्या वस्तीमध्ये बांधलेलं असतं. ते काही बांधलेले आहेत, काही पडलेले दुरुस्त केलेले आहेत, आणि आणखी काही राहिलेले आहेत ते बी बांधून दिले आहेत. म्हणजे कुठल्याही जातीपातीचा विचार न करता सगळ्याकरता एक विकास हे विकास डोळ्यापुढे ठेवून, म्हणजे विकास म्हणजे नुसतं एक दिशेनं नाही, सर्वांगीण विकास. या विकासाच्या दृष्टीनं सर्व प्रकारे, मग ते रस्ते असतील, शेतरस्ते असतील, गाव रस्ते असतील, आणखी काय शेतकऱ्याच्या अडचणी असतील, ह्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि प्रत्येक गावाला
कमीत कमी 2 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आजपर्यंत 30,000 कोटी रुपये आपण आणलेले आहेत साहेबांनी आणि आपल्या ह्या मतदारसंघात खर्च केलेले आहेत. हां, त्यामुळं कुणाचे इथं सकाळी साहेब 9 वाजता बाहेर पडले, रात्री 12-1ला येतात, ते विश्रांतीच घेत नाही. एक गावाला 10 भेटी झालेले आहेत. लोकांनी जीवन इथं भेटावं असं नाही तरी पण येतात. सकाळी लोक इथे जमा झाली की चहा पाणी वगैरे सगळं ते असते, जेवणं खाणं सहितसुद्धा असते. आणि हा जो भाग आम्हाला जी अपेक्षा आहे की लोकांनी आपल्यात येऊन खावं प्यावं राहावं बसावं, आधारात तिथे लोकांचं करावं आणि ह्या वारकरी पंथाची जी दीक्षा आहे ती सांभाळावी, ती सांभाळावी आमची अपेक्षा जास्तच चाललेलं असतं आहे. त्यामुळं मी इतका आनंदी आहे की तुम्हाला काय सांगायचं. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. तर एकंदरीत औसामध्ये इथं नाथ संस्थान आहे, उजनीला देवस्थान आहे, परत किल्लारीला मोठं निळकंठेश्वराचं मंदिर आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये तीर्थक्षेत्र विकासासाठी काय वेगळ्या संकल्पना तुम्हाला काही वाटतात का कराव्या किंवा काय? मागच्या 2 महिन्यापासून म्हणजे आषाढी वारीपासून आषाढी वारी संबंधाचे बी आम्ही लेख लिहिलेले आहेत. अनेक काही महाराजाकडून लेख घेतले तर आम्ही ते सकाळचे वार्ताहर आमचे काय सोयरे बी आहेत आणि मित्र बी आहेत, त्यांच्यातर्फे आम्ही सकाळला नेहमी देत असतो. आणि आम्ही एक असा संकल्प केलेला आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जिथे काही मंदिरं आहेत प्रसिद्ध, मग ते जुनी पुराणी ते काय हेमाडपंथी असतील नंतरची काय असतील, अशा सगळ्या मंदिराचे एकदा सर्वेक्षण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे मठ आहेत या आणि त्या मठाला काही जमिनी देणग्या वगैरे आहेत, ह्या सगळ्याचा एकत्रित संकलन करून म्हणजे महादेवाचे मंदिर असतील, विठोलाचे असतील, आणखी काही जुनी पुराण कोणाचे असतील, काही तुम्ही म्हणता तसं गणेशनाथ महाराज आहेत इथं, गोपाळनाथ महाराज आहेत, किल्लारीला आहेत इथं संस्थान. तर किल्लारीला मंदिराच्या जवळच एक वनविभागाची इमारत बी होती, वनविभागाच्या क्षेत्रात बी होते. पण तिथं ह्या संत लोकांनी महाराज लोकांनी थोडी विनंती साहेबाला केल्यानंतर तिथं आता एक त्या शालेय शिक्षणाबरोबर एक धार्मिक शिक्षणाचं केंद्र उभा केलं आहे तिथं. कुठल्या गावाला? किल्लारीला. अच्छा. तर भविष्यामध्ये एक आमदार म्हणून लोक जसं रस्त्याचं कामाचं केलं, रेशीम उद्योगाला त्यांनी प्राधान्य दिलं, आता भविष्यात त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? आणि तुम्ही म्हणजे एकंदरीत लोक आमदार साहेबाच्या तुमच्याकडे येऊन बोलू शकतात काय, तर काय समाधानी आहेत असं तुम्हाला वाटतंय का? काय वाटतंय लोकांचं? कारण हे जरांगे फॅक्टर किंवा हे वेगवेगळे राजकारणाचे वेगवेगळे मुद्दे झाले, एकंदरीत परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? हे जे चढ उतार हे पूर्वी बी होते, आता बी आहेत, पुढे बी राहणारच आहेत, ह्याच्याबद्दल काय वाद नाही. ते काही वेळ असते, ती वेळ गेली की पुन्हा काय नसते. हां, त्याच्यामध्ये जे काही कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि तशी आपली मूळ बांधणी अगदी मुळापासून आहे, ग्राम एका खेडेगावापासून बांधणी आहे. आणि ती करत असताना माझ्याकडं येतात लोक, त्याच्याबद्दल काही नाहीत, पण ज्या काही शेतकऱ्याच्या मुख्य अडचणी आहेत, बऱ्याच वेळा इलेक्ट्रिक मोटार आहेत त्यांच्या, त्या कुठला डेपो गेला, डेपोचं काय कमी जास्त झालं, अशा अडचणी असतात. त्या शेतकऱ्याच्या कुठल्याही अडचणी असल्या तरी आम्ही त्याची दखल घेतो, मला शक्य असेल तर मदत करतो आणि साहेबाकडून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो जास्तीत जास्त. त्याच्यानंतर महिला आहेत, महिला बचत गट आहेत, त्या बचत गटाला प्रोत्साहन देण्यासाठी साहेब बी प्रयत्न करतात. आम्ही आमच्या सोनबाईला त्यांच्यामध्ये त्या बचत गटाचे अध्यक्ष करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. एकूण आम्हाला सगळा आनंद आहे. आणि ज्या लोकांच्या अडचणी होत्या पूर्वीपेक्षा ह्या तुमच्या काळात चांगलं आहे असा त्यांचा एक अभिप्राय आहे. असू द्या, आम्ही त्यांचं काय
कोण वाईट बी म्हणत असेल, चांगले सगळेच म्हणतात असं काय थोडंच असते. म्हणून त्याच्याकडे जे काय आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चांगलं काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता सहस्त्रचंद्र दर्शन निमित्त तुमच्या वयाच्या 82व्या वर्षी निमित्त आम्ही तुम्हाला मराठवाडा नेता यूट्यूब आणि दैनिकाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळात तरुणांना, युवकांना, महिलांना, वृद्धांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आता सगळं तुम्ही प्रत्येक असं गट पाडण्यापेक्षा एक समाज, सगळ्या समाजातून लहानापासून थोरापर्यंत जे आहेत ह्या सगळ्यांनीच जे थोर आहेत हे ते जे जाणते लोक, थोर लोक, मोठी लोक जसा प्रकारचा आचार विचार त्यांचा असतोय त्याच्याच प्रमाणे ही खालची पिढी शिकत असते. आमचं म्हणणं असं आहे की जे अनुभवी लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, ह्या सगळ्यांनी ह्या लहान पिढीला चांगले संस्कार द्यावेत. माता भगिनींनी आपल्याही लेकरावर चांगले संस्कार देऊन शिक्षण द्यावं आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्याचप्रमाणे ते संस्कार सगळे संस्कार म्हणल्यानंतर काही एक नसते, अनेक प्रकारचे संस्कार आहेत. त्या सगळ्या संस्कारांना आपला जो देश आहे, एक गाव सुधार तर तालुका सुधार, जिल्हा सुधार, राष्ट्र आणि त्याप्रमाणे देश. आपल्याला सगळं उत्तम प्रकारचे कार्य आणि विकास करत या आपला देश विश्वगुरू करायचा आहे. त्या दृष्टीनं आपले विचार आहेत. त्या विचाराची सगळे आम्ही बी सहमत आहोत. आम्ही बी तेच विचाराचे आहोत. एकदा राष्ट्रगुरू, एक जगद्गुरू, हे सगळ्या गुरुपेक्षा ह्या सगळ्या जगाचा गुरु झालेला भारत आम्हाला पाहायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जरी आता म्हणत असाल आमचे काही सहस्त्रचंद्र दर्शन वगैरे आहे काय, कोण म्हणलं तुम्ही शतावहा करा. मी शतायू जगन किंवा न जगन, पण 1925ला स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 2025ला 100 पार करतोय. तेवढी 100 पाहायची आणि आपली 100 हो न हो त्याचा विचार सोडून द्यायचा. खूप खूप नाना मी ऋणी आहे. आपण एक आपलं व्यक्तिमत्व, आपलं शिक्षक म्हणून, प्रवचनकार, कीर्तनकार, एक संत विचाराचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि तुम्ही जे म्हणजे फडणवीस साहेबांच्या आईची आठवण जी सांगितली, किंवा तुम्ही मतदारसंघ सगळ्याच्या गाठी भेटी आणि सकारात्मक विचार, आणि म्हणून म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, याप्रमाणे आपण जे रोपटं आपलं आहे ते खूप आपण तर म्हणजे करतच आहात की ही फुलावे फळावे आणि खऱ्या अर्थानं वटवृक्ष लाखो लोकांचं त्यांच्या हातून कल्याण व्हावं, हित व्हावं, हीच त्यांना शुभेच्छा. आणि आपल्याला परमपिता परमात्मा निरोगी दीर्घायुष्य देव, हीच मराठवाडा नेत्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी.